साम टीव्हीने युरियाचा काळा बाजार करणाऱ्या केंद्रांचा पर्दाफाश केल्यानंतर कृषी मंत्र्यांनी दखल घेतली आहे। युरियाचा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करून परवाने निलंबित करण्याचं आश्वासन दिलंय। 8 दिवसात कारवाई केली जाईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। त्याला बाटल्या आलेल्या बाटल्या घ्या ना। कृषी मंत्री दत्ता भरणेंनी साम टीव्हीशी काय संवाद साधला ऐकूयात। सर, गेल्या 2 दिवसांपासून खरं तर आम्ही हा पाठपुरावा करतोय। आपल्यापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत का आणि किती लोकांवर कारवाई झालेली आहे? कारण सलग लोकांवर लिंकिंग करा किंवा युरियाचा संपूर्ण काळा बाजार जो आहे तो होत असल्यामुळे आधीच अवकाळीनं शेतकरी पिसलेला आहे आणि आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्याची लूट होतीये। किती लोकांवर कारवाई झाली आहे? नाही, आता मी माझ्याकडे तो आकडा आकडा लगेच मी आता उपलब्ध मी तो तुम्ही मला विचारला, पण आम्ही असे अनेक दुकानं जिथे जिथे आमच्याकडे तक्रार आल्या असे अनेक दुकान आम्ही सस्पेंड केले, त्यांचा परवाना हे केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे मी एवढं सांगतो की शेतकरी हे सरकार शेतकरी बांधवांचं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही कोणी अशी कोणी फसवणूक करेल किंवा शेतकऱ्यांचं हे करेल त्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती कडक कारवाई केली आणि अशा अनेक प्रकारच्या दुकानांना आता माझ्याकडे मी आकडा तुमच्याशी एक्झॅक्ट सांगत नाही, परंतु अनेक दुकानावरती ह्याप्रमाणे कारवाई केलेली। आता जो धुळ्यामध्ये जो प्रकार तुमच्या त्यांनी केलेला आहे, जे साळुंके गणेश कृषी सेवा केंद्र धुळ्याचं, त्या बाबतीमध्ये सुद्धा आता तक्रार आलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल। अगदी सर, एक प्रश्न असा आहे की केवळ म्हणजे तुम्ही सांगितलं जसं की धुळ्यातला आता आम्ही तुम्हाला दाखवलं, राज्यभरामधले अनेक असे केंद्र आहेत की जिथं हा असे प्रकार सुरू आहे। या सगळ्या लोकांवर किंवा जिथं लूट सुरू आहे तिथे जाऊन शेतकरी जे खरेदी करतात त्यांनी कोणाकडे तक्रार करायची या संदर्भात काही आपण हेल्पलाईन जारी केलेली आहे का? कारण आज पण हाच प्रकार सर्रास सुरू आहे। शेतकरी आधीच पिसलेला आहे आणि आता अजून सर्रास लूट त्यांची होतीये। कोणाकडे जावं शेतकऱ्यांनी? बळीराजानं मी या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये जे शेवटी जिथं आमचे कृषी अधिकारी असतील किंवा आमचे इतर अधिकारी असतील, आमचे कृषीचे अधिकारी असतील, आमचे ह्याचे अधिकारी असतील, त्यांच्याकडे तक्रार केलीच पाहिजे, त्याबद्दल दुमतच नाही। पण अशी आम्हाला जरी ह्या लोकांनी व्हॉट्सअपवरती ह्याच्यावरती काय टेक्स्ट मेसेज जरी आम्ही केलं तर ताबडतोब आम्हीही त्याची ताबडतोब चौकशी करून निश्चित प्रकारे ह्या बाबतीमध्ये कोण चुकीचं वागत असेल, चुकीचं कोण जो कोण करत असेल त्याच्यावरती निश्चित प्रकारे आम्ही कारवाई करू। सर, आमच्याकडे जे केंद्र आहेत आज पण खरं तर अशा पद्धतीनं स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर ही केंद्र समोर आली, तर हे जे आम्ही जे केंद्र आपल्याला दाखवले त्यांचे सगळ्यांचे परवाने तुम्ही निलंबित करणार आहात का? 100% निलंबित आम्ही करणार आहोत। आता चौकशी आपण समिती नेमली, चौकशी समितीला 2 दिवसात मंगळवारपर्यंत 2 दिवसामध्ये अहवाल घेऊन ताबडतोब त्यांना आम्ही निलंबित करतोय। अगदी आणि ज्यादा ह्याच्यासाठी करतोय, पूर्वी ते 15 दिवसापूर्वी महिन्यासाठी कमी असायचा कालावधी।